मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। निंबाळकरांसोबत स्टेज शेअर करणं चुकीचं आहे। गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीसोबत स्टेज शेअर करणं चुकीचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील व या राज्याचे तारणहार, कस्टोडियन, संरक्षक मानत असतील, तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये। पोलीस आहेत ते किती काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणजे पोलीस निर्हावलेले आहेत। सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही। पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली, पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं। यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे। तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू देत, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये। ज्याचा ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे। नागपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आला। 6वीत शिकणाऱ्या मुलीवर दोघांकडून अत्याचार करण्यात आलेला आहे। नंदनवन पोलीस स्थानकात हद्दीतील ही धक्कादायक घटना। नराधम आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढले। मुलीला व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली। पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आणि या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।